स्वतःच्या बलिदान या देशासाठी, राष्ट्रासाठी, स्वावलंबासाठी, स्वतःच्या प्रत्येक अनुयायासाठी मरणाच्या शेवटच्या तारापर्यंत स्वाभिमानाने कसा जगावा असे तुझे धनी आणि छत्रपती म्हणजे शंभूराजे. आणि ज्या माणसाने महामानव माणसाला माणुसकी कशी दाखवली, माणसाने माणुसकासारखं कसं जगावं असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनंत सर्व महापुरुषांना मी नमन नतमस्तक होतो. संदीप पाटील तुमच्या सर्वांचे सांगू. मित्रांनो, माझा आवाज खूप छोटा आहे, तो सांभाळून घ्या. मला इथं ओळखणारे बरेचसे विद्यार्थी बसलेले आणि बरेचसे माझे आईबाबा सारखे, समान सारखे, आई बहिणींसारखे सर्व बसलेले. तरी सर्व श्रोत्यांना, सर्व मान्यवरांना मी पुन्हा मानाचा नतमस्तक आणि मुजरा करतो. मी खूप छोटासा मुलगा आहे, तुडकं मुडकं 2 शब्द बोलतो, पण प्रयत्न करतो. प्रयत्नांतर परमेश्वर. मित्र, आपण गेल्या काही वेळापासून खूप छानपैकी कार्यक्रम ऐकत आहात, सहन करत आहात. बऱ्याच मुलांच्या चेहऱ्याचे आकडे मात्र बदललेले आहेत. कोणाची चुळबुळ झाली असेल काही हरकत नाहीये, पण परंतु आजचा हा दिवस सोनेरी आहे, खूप महत्वाचा आहे, खूप आनंदाचा आहे. आणि असा योगायोग या नशिबामध्ये, या भूतलावरती येणं हे आपलं तुमचं आमचं भाग्य आहे. तुम्हाला माहित आहे कुणामुळे आपण जमलेलो आहे, कुणामुळे आज आपण मोकळा श्वास घेत आहोत, पण परंतु मित्र हो, प्रत्येकाला जगण्यासाठी लागतं काय? अन्न, वस्त्र, निवारा. एक अच्छा घर चाहिए, अच्छा मकान चाहिए, अच्छी गाड़ी चाहिए, अच्छी नौकरी चाहिए, और इसके अलावा क्या है ना? प्रत्येकाला तेच वाटतं की मी छानपैकी चांगलं शिक्षण करावं, चांगलं कॉलेज जावं, आयडिया करावी, आयटी करावी, इंजिनिअरिंग बनावं, फिटर टर्नर काहीतरी व्हावं आणि सुंदर त्या ठिकाणी चांगली नोकरी मिळावी, चांगले पैसे मिळावा, चांगलं घर बनवावं. आणि पुढचं तुम्हाला माहिती आहे, हे प्रत्येकाचं स्वप्न आहे, बरोबर आहे की नाही? पण आपण याच्या पलीकडे कधी विचार केला का? याच्या पलीकडे काही विचार केला का? बघा, मी विषयाकडे हळूच जात आहे. माझी बोलण्याची शैली देखील खूप वेगळी आहे बरं का. ज्यांना माहिती आहे ते नक्कीच जागच्या जागी त्यांचा धडधड त्यांना माहिती आहे. असो, जर हे पर्यावरण नाही राहिलं तर आज आपण तुम्ही जगू शकत नाही. तुमच्याजवळ कितीही डिग्री असू द्या, कितीही घरदार असू द्या, किती धन संपत्ती असू द्या, पण पर्यावरण नसेल तर तुम्ही आम्ही नाही राहू. या कोरोनामध्ये, महामारीमध्ये आपण सर्वांना कळालेलं आहे, कुणाच्या डिग्र्या, कुणाच्या नोकरी कामात आल्या, कुणाचं घरदार कामात आलं, कुणाचा पैसा अडका कामात आला का? आला तो फक्त ऑक्सिजन, आला तर फक्त माणुसकी. आणि काय शिकवलं हो आपल्याला? लागतं काय जगायला? 4 भिंती आडोशीला, त्यात आपण दगडासारखा मनुष्य, त्याला त्या ठिकाणी घाव खाऊन खाऊन देवाला सुद्धा निर्मिती केली जाते कलाकारांच्या माध्यमानं. तर मित्र हो, आपण म्हणतो की मला खूप मोठं बनायचंय, नक्कीच बना, पण बनण्याआधी आपण स्वतःला विचार केला की मला काय हवं? आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टींच्या पलीकडे काहीच नको. परंतु आपण काय करतो? याच्या पलीकडे हाव घेतो. मला हे कमवायचं, मला ते करायचं, मला गाडी घ्यायची, मला बंगला घ्यायचा, मला अफाट पैसे कमवायचे, मला देश विदेशात फिरायचंय, काशीधाम करायचं. केवळ माय बापा काशी. अरे माऊली म्हणते माय बाबाच्या पाठी काशी जगात कुठेच नाहीये, ती फक्त माय बाबाच्या चरणी आहे मित्रांनो. पण आपण काय करतो? धावपळीच्या जीवनामध्ये पाड स्वतःला कधी विचार केला? सकाळपासून झोपेपर्यंत आपण त्याने किती हालचाली करतो, कशासाठी आणि काय मिळवलं आपण? अरे लहानपणी खेळत असताना आपल्याला खेळणी मिळाल्यात, लाकडाच्या छान छान टिपऱ्या मिळाल्यात खेळायला, ढोल वाजण्यासाठी काड्यांचा वापर झाला. हळूहळू आपल्याला त्या ठिकाणी बैलगाडी मिळाली. तुम्ही शहरामध्ये तुम्हाला माहित नसेल, पण फक्त फोटो बघितले असावे. या लाकडापासून आपल्याला काय काय मिळालं? लाकडापासून आपल्याला खेळणी मिळाली, घरातले अवजारे मिळाले, शेतीचे अवजारे मिळाले, घरातल्या वस्तू काय मिळाल्या.
मोठे झाल्यावरती आपल्याला मोठमोठे त्याने घरं बंगले बनवले, सोफा बनवले, काय नाही बनवलं, आपण फर्निचर बनवलं. आणि शेवटच्या क्षणी देखील आपल्याला त्याच लाकडांचा वापर होतो. रामकृष्ण हरी. हो की नाही? स्मशानामध्ये पण तेच करतो. मग आपण जर पर्यावरण नाही राहिलं तर तुम्ही आपण राहू शकतो का? पर्यावरण छोटासा विषय नाही मित्रांनो. ज्यावेळेला मी युट्यूबवरती सर्च करत पर्यावरण व्याख्या गीत असावे, खूप कमी मोजके मला मिळाले. पण ज्या वेळेला मी महापुरुषांचं त्या ठिकाणी व्याख्यान ऐकण्यासाठी सर्च केले, अफाट व्हिडिओ आले, पण पर्यावरणासाठी नाही साहेब, व्हिडिओ मला मिळालेच नाही. कारण आज पर्यावरण आपण विसरलोय. म्हणून या पर्यावरणासाठी आपल्या सर्वांचा विचार घेत असतो मी. एक छोटस माझं स्वतःच लिहिलेलं गीत आहे. आवाज तुम्हाला सर्वांना येत असेल किंवा मी बिना माईकचा बोलू की हरकत नाहीये. उन्हातानात जातोय, रणवनात फिरतोया, उन्हातानात जातोय, रणवनात फिरतोया, घोटभर पाण्यासाठी पाय जमिनीवर भासतोया, या जीवाचं उन्हात नाही भरोसा उरलं या, नाही भरोसा उरलं या. मित्र हो, तुम्ही शहरामध्ये राहतात, पाण्याची तुम्हाला काय माहिती रे. पाणी नाही मिळालं तर आपण त्या नगरसेवकाची आणि खुर्ची गरम करतो, अधिकाऱ्यांची खुर्ची गरम करतो. पण खेडेगावात बघा रे मित्रांनो, अरे आपल्या अमरनाथच्या 10 किलोमीटर अंतरावरती खेडोगाडीवर बघा, त्या ठिकाणी आसमतीला त्या ठिकाणी जवळपास 50 किलोमीटरच्या अंतराची गरज आहे. फक्त 35 किलोमीटरच्या अंतर या तालुक्याच्या. ना दवाखाने, ना तिथं रस्ते झाले, ना पाणी निघतं लोकांच्या ठिकाणी. अरे हंडेला हंडे कोसत पायी जात आहेत आणि विहिरीवर पाणी काढताना त्या ठिकाणी स्वतःचा जीव अर्पण होऊन जात असतो. कुणासाठी? लेकरांसाठी. आणि लेकरांसाठी कोण? आपले आई बाबा, आपल्या बहिणी. आणि आपण या 4 छान अशा वास्तूमध्ये आपण इथे बसलेलो आहोत. इतकं सुंदर रम्य असं वातावरण आजूबाजूला आहे. तुमचं भाग्य आहे. उंच उंच बिल्डिंगने काय केलं? माणसाने त्या ठिकाणी या प्रकृतीचा विनाश केला, घात केला, कुऱ्हाडीचा घात केला. आणि माणसासारखा स्वतःची नडी स्वतःच्या हाताने कापणारा या विश्वातला मनुष्य तुम्ही जी मस्ती करता इथं वस्तू त्या ठिकाणी. अरे तुमचे शिक्षण, तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी किती खस्त खाल्ल्यात रे. अरे विचारा त्यांना. ज्या दिवशी तुम्ही आमच्या वयात येणार, जेव्हा तुम्हाला कळेल की आमचे गुरु काय होते, आमचे आई बाबा काय होते, का आम्हाला रागवत होते, का आम्हाला शिस्त लावत होते. मी आज तुम्हाला फक्त पर्यावरण संरक्षणे एक माणूस म्हणून घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आपण कोण आहे ते विसरून गेला आहात. कशासाठी हा देह, कशासाठी आपण जन्माला आलेलो आहोत. आला याला जन्माला पाणी वाहता वाहता. पुढचं काय? फक्त एवढंच करायचं का? तुम्हाला एक चांगली स्टोरी माहिती आहे. तो कोण? त्याला झाडावर चढतो उतरतो, चढतो उतरतो. कोण? जिन. माहितीये ना? नाही माहिती. आम्हाला फक्त सेक्रेट माहिती आहे ना. काहीतरी छान पैकी आपल्याला ऍक्टिंग इतकी सुंदर येते. काय ते आमचे गाणे, काय आमचे ते पिक्चर हृदयामध्ये रक्तासारखे सळसळ करतं. पण मात्र आपल्याला त्या ठिकाणी जुन्या काळातल्या परंपरातल्या लोकगीत, सांस्कृतिक गीत, देवाधर्माचे पंच आपल्याला माहित नाही राहिले. शिक्षणाच्या नादीखाली आपण आपली संस्कृती पूर्ण लोप लावलेली आहे. या परंपरेच्या पाठीमागे आपण काय केलं मित्रांनो? परंपरा साईडला ठेवली, पर्यावरण साईडला ठेवलं. अरे काय केलं? रस्ते लोखंडाचे म्हणजे कॉन्क्रीटी बनवले, झाडं तोडले. जिथं जिथं अन्य वन्य त्या ठिकाणी जंगल होतं, सुंदर निसर्ग रम्य वातावरण. आपण विचार करतो गोवा आणि केरळ साईडला, अरे आपल्या इथं पण तेच होत. आपल्या इथं तेच होत. ज्यावेळेला बेडन पावेल त्यांची नियुक्ती झाली, तुम्हाला माहित असेल, स्काउट गाईड मध्ये आफ्रिकाच्या जंगलमध्ये त्यांची पहिली सुरुवात, त्यांची तिथे नियुक्ती झाली. काय तिथं त्या ठिकाणी वन्य प्राणी होते. धाडस करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे तोच होता. बेडन पावेल साधा नव्हता बेटा. एवढं या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जंगल खूप सुंदर होते. पण काय केलं आपण मानवांनी? आपल्या पूर्वजांना काय गरज होती?
त्यांची छानपैकी त्या ठिकाणी लाकडांची झोपडी होती रे. काय त्या झोपडीमध्ये गारवा होता, काय निवांत होता. त्या ठिकाणी एसीची गरज नाही. एसी मध्ये CFC नावाचा केमिकल हा त्या ठिकाणी आपल्याला हानिकारक आहे. किती द्रव्य आपण त्या ठिकाणी, वायू कोणी खराब केला? आपण, तुम्ही. पाणी दूषित कोणी केलं? तुम्ही, आम्ही. पर्यावरणाचा नाश तुम्ही, आम्ही केलेला आहे. विकास करावा, विकास व्हावा हे सगळ्यांचं स्वप्न व्हायलाच पाहिजे. पण विकास याचा अर्थ असा नव्हे की त्या ठिकाणी निसर्गाची हानी आणि जंगलतोड करायचं आणि मानव त्या ठिकाणी जिवंत राहील का तो? ज्याने आपल्याला जन्म दिलेला आहे, आपण त्याचा जर घाव घातला तर काय योग्य का मुलांनो? म्हणून पर्यावरण आपल्याला वाचवायलाच. आतापर्यंत आपण बघितलं आहे त्या ठिकाणी LLB जर करत असेल तर थर्ड इयरच होते लेसन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला UPSC MPSC करायची असेल तर तिथं देखील अभ्यासक्रम आहे. आणि याच्यासाठी अभ्यास करण्याची काय गरज हो? पहिल्या काळामध्ये त्या ठिकाणी शेतकरी असो, कुटुंब कोणी घराच्या बाहेर निघत होते. काय सुंदरस वातावरण, काय ते सकाळी चिवचिव चिवचिव होत होते. काय तो आवाज यायचा. सकाळी 4 वाजता पहाटेचा बांग असायचं, सकाळी 6 वाजता वेगळा चिवचिव आवाज यायचा. तेव्हा माणसाला कळत होते घड्याळ नसे पण मनुष्य वरती बघितलं त्याला कळत होता. असा तो हुशार होता बघा. 4 पुस्तकं वाचले म्हणून ज्ञानी आणि श्रेष्ठ होत नाही. श्रेष्ठ फक्त मनुष्य अनुभवाने होत असतो. पण आपण काय केलं? जंगलाचा विनाश केला. डोंगर होते, डोंगर तोडून तोडून आपण त्या ठिकाणी पूर्ण खडी नदीमध्ये आपल्याला रेती मिळत नाही, त्या खडीपासून रेती बनवायला सुरुवात केली. कृत्रिम पाऊस पडायला लागलो आपण. अरे ह्या महिन्यात कधी पाऊस पडत होता तुम्हाला माहिती आहे का? मराठी महिन्यामध्ये 22 मे म्हणजे आपल्या रोहिण्या असायच्या. 7 जून म्हणजे मिरूग लागतो. आपल्याला हे गोष्टी माहित नसेल, असेल होऊ शकतो. परंतु पाऊस आता कधी पडतो, का पडतो? ऊन कधी असतं, कधी वातावरण, कधी उन्हाचं वातावरण असतं तर कधी मनुष्य त्या ठिकाणी तुम्हाला तरी उष्माघातास मिळाला. जास्त पाऊस आला तिथं मिळाला. गावाच्या गाव वाहून गेले. नाही पडला तरी रडायचं, पडला तरी रडायचं. मानसिकचा माणसाची. आपण स्वतःला बदलावं लागेल. आपण बदललो तर समाज बदलणार आहे. मग हे प्रकृतीचं पूर्ण गणित मिश्रण का केलं? कोणी केलंय? आपल्याला आतापर्यंत काहीच गोष्ट त्या ठिकाणी 5 पर्यावरण दिवस हा जागतिक दिवस साजरा केला जातो. का साजरा केला जातो? या संरक्षणाला त्या ठिकाणी केंद्रीय शासनाकडे सर्वात जास्त कलमा, सर्वात मोठी सेफ्टी असते. त्या ठिकाणी सर्वात मोठा अधिकार केंद्र सरकारला आहे. आणि त्यांनी 23 मे 1986 रोजी पर्यावरण संरक्षणाचा नियम अधिनियम त्यांनी सुरुवात. आणि त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच समिती गठीत केल्या. त्या अंतर्गत त्यांनी राज्य शासनाला विविध प्रकार त्यांनी कलमा दिल्यात, काहीतरी त्यांना अधिकार दिलेत. राज्य शासनाला अधिकार कोणते आहेत? 36 पासून तर 51 कलम पर्यंत राज्य शासनाच्या अंतर्गत कलमा येतात. मग त्याच्यातल्या 38A आणि 51G त्या कलमाच्या अंतर्गत आपली जबाबदारी आहे की पर्यावरणाला वाचवायची तुम्ही आमची गरज आहे. जर आज आपण वाचू शकलो नाही तर येणारी पिढी आपल्याला काय विचारणार आहे? कोणता बोध विचारणार आहे? माझ्या पप्पाने एवढी बिल्डिंग घेतली, अरे ऑक्सिजन घ्यायला तुला श्वास नसेल, तुला तरी काहीच राहू शकत नाही सृष्टीमध्ये, तर ती बिल्डिंग काय कामाची? कृत्रिम हवा किती वेळ टिकणार आहे? किती वेळपासून इथे पंखा चालू तरी सुद्धा घाम येतो आपल्याला, येतोय की नाही? आणि एक काळ असा होता की माणसाला दारा खिडक्या बंद करावं लागत होते, एवढा गारवा येतो. मनुष्य त्या ठिकाणी कष्टाने मेहनतीने काम करत असेल, त्या ठिकाणी त्याचा अनुभव जरी घेत असेल, आराम जर त्याला करायचं, लिंबाच्या झाडाखाली सहज त्या ठिकाणी एका सेकंदात त्याला झोप लागत होती. आता माणसाकडे एसीच्या नावाखाली एसी जवळ त्याला झोपावं लागतं. पण सर्वसामान्यांच्या घरी आहे का? मग पर्यावरण म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला असलेला सर्व एन्व्हायरमेंट हा आपला एक कुटुंब आहे, आपला एक परिवार आहे. आणि याला जिवंत ठेवणं तुम्हा आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि यासाठी मी आपल्या समोर पुन्हा माझं एक नवीन गीत, मी बरेचसे कविता लिहित असतो. माझ्या आतापर्यंत मोबाईलमध्ये 2000 कविता उपलब्ध आहेत. आणि 250हून जास्त पुरस्कार मला महाराष्ट्र शासनापासून, विविध संस्थेपासून मला मिळालेला आहे. मी स्वतःची स्तुती करत नाही मित्रांनो. केला पर्यावरणाचा घात, केला पर्यावरणाचा घात, जसा काळजावर घाव, केला विकासाचा मात, जसा मानवाचा भाव. अरे मानवाने काय केलं स्वतःच्या भावासाठी?
भाव कोणता? रक्ताचा नव्हे, आपला भाव, आपला स्वभाव. त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या स्वतःच्या स्वभावासाठी, स्वतःच्या स्वार्थापोटी जंगल तोड नाही, त्यांनी सुरक्षित पुढे केलेली आहे. म्हणून त्याच्यासाठी आला आला घाट, आला आला घाट, नका करू थाट, पर्यावरणाची साथ नका फिरू पाठ. आज आपण काय करत आहोत? पूर्ण पाठ फिरवले स्वतःला. जाऊ दे, तो कचरा पडलेला कचरा उचलायचा. आपण आपल्या गुरुजनांना सांगतो, सर त्या कोपऱ्यात कचरा पडलेला आहे. ते अंकल आले, ते ती मावशी आलीच नाही. स्वतःच्या घरात कचरा करणारा कोण? आपणच. दाराला पण कचरा करणारा आपण. जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य कोणी केलं? बाहेरचे नाही टाकलं का इथं? लेकरांनो, तुम्ही आपण केलं रे. तुम्ही आपण एवढं केले तरी कचराचा अमोल पूर्ण शहर, पूर्ण स्वतःच ऑक्सिजन घेणं सुद्धा अवघड झालेलं आहे. किती लगन सराईमध्ये किती अन्न वाया घालतात. प्लेटमध्ये किती अन्न घ्यावं, किती खावं, याचा विचार कधी केला? आपल्याला जर टेस्टी लागली तर आपण एक चपाती 3 चपाती सहज खातो. पण आवडलं नाही तर आपण काय करतो? माझं पोट दुखतं, आई नाही नाही कांद, ओ बरं 10 रुपये द्या ना. 10 रुपये घेतो, या चाललं पुढे आणि जातो बाहेर मार्केटमध्ये कचरा घेतो. अरे जेवढे वेफर तुम्ही खाता त्यांना जर एक वेळा मातीत लावून बघा, तुवा कसा येतो, जसं ते प्लास्टिक करत आहे. आणि ते प्लास्टिक तुम्ही आपण खात आहोत. आणि आई एवढी सुंदर भांडी घासते रे. पहिली आई त्या ठिकाणी चुल्यातली राख घासायची, त्याचे बर्तन मातीनं घासायची, अंग देखील त्या ठिकाणी राखेने काळी मातीनं घासत होती. आणि आता आपण काय करतो? ब्रँड लावली, हा साबून, तो साबून, काय मेकअप करतो, त्याच्याने सुंदर होत नाही. सुंदर होण्यासाठी माणसाला माणसाची विचार लागतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपल्या आई घरामध्ये स्वयंपाक करते मित्रांनो, काय तिचं प्रत्येक भांडवल किती स्वच्छ धुतलेलं असतात. आणि स्वतःच्या पदरानं पुसून घेते, स्वतःच्या पदरानं पुसून आपल्या लेकराला खाऊ घालते. लेकराकडे बघते ती आई की माझा मुलगाचा चेहऱ्याचा एक्सप्रेशन पाहण्याचा प्रयत्न करते. पण मुलगा काय करतो? आई प्रेमानं सुद्धा विचारते, हे बोला बरं आहे का? हा ठीक आहे, थोडस मीठ पाहिजे होतं, थोडस मसाला पाहिजे होता. आपण आईला सांगतो, शिकवतो. अरे एका टायमाला जो उपाशी राहतो त्याला विचारा रस्त्यावरच्या लोकांना अन्नाची किंमत काय असते. पण आपण काय करतो? हॉटेलमध्ये रस्त्यावरती खाण्याला त्या ठिकाणी त्याच्यावरती माशी बसायला, धूळ माती सर्व बसतं, सर्व रसायनिक त्या वातावरणात फिरतं. आणि त्याच्यावर जाऊन बसताना आपण तिथून पाणीपुरी, भेलपुरी, वडापाव खातो. आणि खाताना त्याच माणसाला सांगतो, अंकल काय सांगतो? बहुत अच्छा बनाया. आणि त्याची भविष्यवाणी करणारे तुम्ही आपण. हो आपल्या इथे भवन मला ना, हा पाल निघाली तिथं. वा काय झालं? आणि आपल्या आईला मात्र कधी बोललो का? अगं आई, अरे लेकरांनो तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला आई बाबा आहे त्यांची व्हॅल्यू कदर करा. ज्यावेळेस नसेल त्या मुलाला विचारा की आईचा निबंध आणि त्याचा पाठ, त्याचं आयुष्य काय असतं रे. त्या आईला एक तर तुम्ही प्रेमानं सांगा, आई तू खूप छान बनवलं. बोला एक शब्द बोलत खर्च लागत नाही. पण आपण हॉटेलमध्ये पैसे ठेवतो आणि त्या वेटरला हॉटेल मॅनेजर सांगतो, वा अच्छा क्वालिटी आहे. अरे ज्यासारखं तुला क्वालिटी सारखं पैदा केलं, तुळशी दाखवली, त्या आई बापाने तू एक शब्द बोलू शकत नाही. माय बाप ना पोटे कसा जन्माना रोई, अरे अक्कल कवळी नाही रे सारी जिंदगानी दिली पोई. आई बाबाच्या पुढे जन्म घेतो यापेक्षा पवित्र तुला काय पाहिजे? तरी देखील तू रडत असतो. ज्या घरामध्ये तुम्हाला खाऊ पिऊ घालतो, 4 भिंती तरी आळसाला आहे, तो बाप ते घर सांभाळणारा पाळासारखा बाप असतो. बापाची कर्तृत्व, बापाचा प्रेम एकही मुला मुलींनी सांभाळून घेतला नाही. तो रडताना पण दिसला नाही. साऱ्या पर्यावरणाला सांभाळणारा फक्त बाप आहे. बाप म्हणतो की झाड लावायचंय, बाप म्हणतो मला कचरा उचलायचा आहे.
पण तुम्ही आम्ही आताच्या जनरेशनने 4 हात घेतले, मोबाईल मध्ये बोट घातले आणि आई म्हणत माझं लिटू लय भारी आहे, लगेच असं करते, लगेच असं करते. आज किती प्रदूषण झालंय. हवाचं वायूचं प्रदूषण कोणी केलं? आपण स्वतःला सुंदर आणि चांगला श्वास चांगला सुगंध दुसऱ्याला यावा किंवा स्वतःला यावं म्हणून आपण फुसफुस करतो, फुसफुस करतो की नाही? त्याचा सुंदर आणि चांगला वास. अरे अगरबत्ती सारखं व्हावं, कोपऱ्यामध्ये जरी जळली तिचा सुगंध दरवळ पूर्ण विश्वामध्ये कसा त्यासोबतच आपल्याला पाणी. अरे पहिले रस्त्यांसाठी जर पाणी वाहत असेल तर सहज पीत होतो आम्ही शेतामध्ये रस्त्यावरती. पहिल्यासारखं ढुंकायचं आणि खाली पाणी पीत होतो आम्ही. असा तो काळ होता. आज कोणी पिऊ शकतं का? जर पिलं ना डॉक्टरचं मस्त या ठिकाणी पेटी भरून जात. तुम्ही आपण काय करतो आहे? मला चांगली शाळा पाहिजे, मला चांगलं कॉलेज पाहिजे, मला चांगली सराउंडिंग पाहिजे. मम्मी माझ्या मित्राने म्हणजे ना त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं, लई चांगले तिथं काय बिल्डिंग आहे, वा 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 वा. आणि पैसे रे इथं शासनाचं फ्री निघा आपलं व्हॅल्यू नसतं. शासन हा पिता परमेश्वर परमात्मा आहे म्हणायला हरकत नाहीये, पण त्या फीचा आपल्याला व्हॅल्यू नाहीये. आणि जिथं लाखो रुपये देतो आपल्याला त्याच्या 4 भिंती आपल्याला आवडतात. अरे खरं तर शिक्षण या गव्हर्नमेंट वास्तूमध्ये आहे. जेवढे या महाराष्ट्रात तज्ञ असतील त्या ठिकाणी उद्योगपती असो या मंत्री सांत्री असो या कोणी जगातला असेल, हे सर्वसामान्य शाळेतून, म्युनिसिपालिटी शाळेतून, जिल्हा परिषद शाळेतून, वास्तूमधून निघालेले आहे. शिक्षण हे आपल्यावरती अवलंबून आहे, त्या भिंतींवरती ॲनिमेटवरती नाही. ॲनिमेटच्या नावाखाली आपण जंगल तोड केले, पाणीचा खराबी केली. अरे तुम्ही रोज सकाळी विचार करता त्या ठिकाणी आज कोणता सरदा घालायचा, कोणतं शर्ट घालायचं, कोणतं काय रंग घालायचं विचार करता सर्वजण. पण तुम्हाला मजबुरी आहे कॉलेजला यायचं म्हणून चालावं लागेल. बरोबर नाही? किती मुलांना वाटतं की मी प्राऊड आहे, मला या युनिफॉर्म वरती नाही. कॉलेज सोडल्यानंतर तुम्ही पुन्हा घालणार का बांधारपर्यंत हारू? नाही घालणार, आवडणारच नाही. प्रॉब्लेम हे आहे. आदरणीय पवार साहेबांचे त्या ठिकाणी त्यांचे दावे मी असतो ऐकून काल परवा मला सांगितलं की ते स्वतः त्या ठिकाणी वर्करचे तसे कपडे स्वतः घालतात, आय कार्ड गळ्यात घालतात आणि कपडे जाऊन त्या ठिकाणी बसतात. एक आदर्श स्वतःपासून निर्माण होतात. मी जे चॉईस करतो त्या रंगांचा, कलरचा, अरे विचार करा ज्याने कपडा बनवलेला आहे त्याला किती पाण्याचा नाश करावा असेल, त्याने किती रंग केमिकल त्यांनी मिसळले असतील. आपण काय करतो, एका मला आवडले म्हणून सोडून देतो, पण या एका शर्टासाठी किती केमिकल यूज केलं. अरे किती या त्या ठिकाणी नदी नाल्यापासून एक मोठी नदी होती पात्र, जे शिव मंदिर आहे ना, ही नदी इथून जे सुरुवात होते ती पुन्हा थेट खाडीला जाऊन भेटते. पण आज नाला झालाय तो, काय वास येतो तिथं. मोहनक्रमच्या लोकांसाठी किती वेळ केमिकलचा हानी होत आहे. कल्याणला काही वर्षापूर्वी आंबली त्या ठिकाणी हिरव्या कलरचा पाऊस पडला माहिती तुम्हाला. अरे केरळला जाऊन काय आपत्ती झाली नैसर्गिक. गंगाबाई तिथं आपण आंघोळ करायला जातो, पवित्र होण्यासाठी जातो, काय तिचे हाल झाले, कोणी केले ते? घरातले सर्व काही आपण उष्ण तिथे फेकतो, कचरा फेकतो. कोणी कचरा डोक्यात आहे आणि गल्लीमध्ये आता छान म्युझिक येते, कचरावाला आला कचरा निकालो, है ना, ऐसे कोई गाणं आहे ना, किती छान गाणं आहे ते. पण आपण काय म्हटलं, आपण म्हटलं जर कचरा घेणार आई कचरावाला आला, अरे तू कचरावाला, तो कचरा साफ करणारा देवदूत आहे का? जे आपल्या आई वडील करू शकले तुम्ही करू शकले नाही, कोरामध्ये त्यांनी केलं रे. साधी गोष्ट नाही मित्रांनो. मी तुम्हाला सर्व एकत्र मिक्स करतोय कारण की वेळ कमी आहे, जास्त घेण्याचा प्रयत्न करतोय, जास्त देण्याचा प्रयत्न, अनेक विषय तुम्हाला टाकून जात आहे. मी एक जाता जाऊन सांगतो तुम्हाला, मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पहिला काळ कसा होता, एकत्र होते का?
एक कुटुंब किती 100 लोक एका घरात राहणारे होते, पण आज एका घरात प्रायव्हसीच्या नावाखाली, शिक्षणाच्या नावाखाली, नोकरीच्या नावाखाली, पैशाच्या नावाखाली स्वतःचं घर राखून स्वतः शेतात एका पिक्चर मध्ये एका जडीने हिरोने गाणं म्हटलेलं माहिती तुम्हाला? आम्हाला ते माहितीच नसतं. आम्हाला फक्त तुमका मातूम असतो, फक्त त्याचे फाईट माहित असतं, पण चांगलं मोरल काही घेत नाही. कारण की आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी काय झालेली आहे? कचरा भरलेला आहे, डोळ्यांमध्ये वास्ता भरलेला आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या शरीराला विचारानं धुवते त्यामुळे तोपर्यंत तुमचं शरीर स्वच्छ होणार नाही. तुम्ही गंगेचा या किती साबण वापरा, की जी माणसाला स्वच्छ आणि सुंदर करेल, आणि सुंदर तुमचे विचार तुम्हाला नक्कीच करतील. पुन्हा परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, त्या ठिकाणी एक काळ असा होता पूर्ण कुटुंब एकत्र होतं, घरामध्ये कमवणारे एकच दोन होते, पण 10 लोकांना पोसवणारा आता 10 जण कष्ट करतात आणि स्वतःच्या घरामध्ये 2 लोकांनी पोट भरू शकतात. इंग्रज ज्यावेळी आपल्या भारतामध्ये त्यांनी राज्य केलं, सुरुवात केली आयात इराकच्या माध्यमानं, त्यांनी आपल्या पितळाचे भांडे गायब केले, त्यांनी अल्युमिनियम टाकलं. आपण साखर खातो दे बरं, फक्त ऐकायचं इकडे, सर्व मिक्स करून तुम्हाला मिश्रण देऊन जात आहे. त्याला माझ्या भाषेत खिचडी म्हटलं तरी चालेल. तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपले अल्युमिनियम पितळाचे भांडे होते, त्याच्यामध्ये मनुष्य तसाच होत होता, पाडी सारखा, तो माझा बापा सारखा होता. अरे काय ते बाप होते, खालच्या तळापासून तर किती उंच त्या ठिकाणी डोंगरावरती नव्हे, पूर्ण किल्ल्यावरती खोपाचा खोपा नेत होते रे. आणि आता आपल्याला एक बकेट एक बॅग घेऊन जायची, त्या रायगड शहराच्या पायऱ्या चढतो ना, थोडा हिसाबा घेतो आपण, त्यावेळेस घेत नव्हते. 72 तासामध्ये दिल्ली पासून पुण्यापर्यंत कोण आलं होतं? तो पण मनुष्य होता. 65 किलोची तलवार चालवणारा कोण? नाही माहिती. आम्हाला माहिती आहे, मेरा एक सपना है. आम्हाला हे माहिती आहे. आम्हाला आज्ञा माहिती नाही, आम्हाला संस्कृती माहित नाही. अरे सर, तुम्ही एवढं आम्हाला सांगता, आमच्या सरांनी काम करून शिकवलं, तेच आम्हाला माहिती नाहीये. पण आम्हाला बातमी घ्यायचं असतं ना, म्हणून सकाळी पेपर त्यामुळे रात्री बघतो, आई झोप, आई झोप, आणि सकाळी येतो पोरगा, अरे आणि फक्त ओपन डेला पालक येतात शाळेमध्ये की माझ्या मुलाने काय मार्ग घेतले. आज प्रत्येक शाळेत ओपन डे होतो. आम्ही जेव्हा लहान होतो आम्हाला आमच्या आई बापांना चेहरा सुद्धा नाही. आणि आता ओपन डे म्हटल्यानंतर छोटून नटून मस्त मेकअप करून येतात. कैसा है मेरा विकास, काही येणं किती तुम्हाला पोरगे येणं होतं का? मग असं काय विचारतात तुम्ही? टीचरही सांगावं आपका कुछ अच्छा है, थोडासा मस्ती करता. अरे त्या टीचर पेक्षा आपल्या आई बापांना माहित असतं. टीचरच्या आवारामध्ये मुलगा फक्त 4 आणि 5 तास राहतो, बाकीचे तास तो फक्त समाजात वावरत असतो. तो समाजात तर जास्त शिकतो. लेकरांनो लक्षात ठेवा, या पर्यावरण आहे जैसे करणे हे सर्व माहित असताना देखील आपण त्याच रस्त्याला जातो. ऍक्सिडेंट झालेला आहे. कुठे भांडण झालं आपल्या तरी शास्त्रनगरला, स्वामीनगरला, गिरीतून खाली रेल्वेवरून खाली बघणारे तिकडे खांबा होत ना असं. पण माता जर रस्त्यावरती कोणी प्रवचन करत असेल, कीर्तनकार असेल, व्याख्यानकार असेल, प्रबोधनकार असेल, विचारांचं देणं असेल, तिथं मात्र थांबत नाही. तिथं काय म्हणतात, आज आमच्या कॉलेज लाईट पाहिजे ते आपण थांबत नाही. आपल्याला बोर होत आणि एवढा वेळ पासून तुम्ही बोर झाले नाही. चला पुन्हा एक कविता घेतो आणि सुरुवात बंद करतो मी माझ्या व्याख्यानास. निसर्गाच्या सानिध्यात
निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही आम्ही राहतात, या सृष्टीच्या खुशीत जीवनातले सर्व सुख, या सृष्टीमध्ये जीवनातलं सर्व थोडं सुख आहे मित्रांनो. म्हणून आजपासून आपण लक्षात ठेवा, घरामध्ये खायचं पण खर्च, बाहेरचं नाही. आज पण आपण एक शपथ घ्या की माझ्या आईवडिलांना मी सांगेल, हे आई बाहेरचं बंद कर, मस्त भाजीपाला भाजी आम्हाला खाऊ घाल, बाहेरचा कचरा बंद कर, तू जे दिसेल ते आम्ही प्रेमानं. तुम्ही विचारता आईला, आई आज काय बनवलं? मला माहितीये की आईनं काय बनवण्यासाठी मात्रात गेली, वेळ प्रकारचे भाजीपाला आणला, मनानं नव्हे विचारानं तनानं स्वतःनं एवढे मसाले टाकले, टेस्टी केले तुम्हाला चांगलं खाऊ घालण्यासाठी. तुम्ही पण तुम्हाला माहितीये जे अन्न जे आई ती ताजं ताजं म्हणून आणते मित्रांनो, त्या अन्नाला त्या ठिकाणी शेतकरी, अरे आम्ही तुमच्या वयात असताना एका एकर मध्ये 2 पायली 3 पायली एवढा अन्न पिकत होतं. तुमच्या भाषेमध्ये त्याला एक कोणी म्हटलं तरी चालेल. हे पोरा, फक्त 4 भिंतीमध्ये बसायचं नसतं, विचारांमध्ये टाकायचं असतं, तेव्हा विचार घुसतात. पण आपण काय करतो? पिक्चर सिनेमा थिएटर मध्ये जातो, पैसे देतो, पैसे दिल्यानंतर तिथं चोरासारखा खुर्चीवर बसतो आणि विचार करा, तिकडे जर साप आला, त्या सापने तुम्हाला डाऊट केला तर तुम्ही काय करणार? मच्छर चावणार. काय तो डान्स, काय त्या अंगामध्ये शौर्य त्याचं. पण महाराजांचं ज्या साहेबांनी सांगितलं कर्तृत्व इथं बसलेलं आहे, हे मात्र आमच्या अंगामध्ये वाढ नाही आलं. आम्हाला आमच्या वडिलांची पडली नाही, हे सर्व कुठलं आले? हो ना. मित्रांनो, आपल्याला ते बघायचं आहे पिक्चर, जे आपण तिथं स्वतःला तिकीट काढून पैसे देऊन चोरासारखं गप्प बसतो. पण मात्र आपले गुरुदेव आपल्याला शिकवतात ना, तिथं मात्र आपल्या मूल्य खाली पडतात. म्हणून त्या गुरुजनांसाठी माझ्या पाठीमध्ये जर ज्याला तोंड असतील त्यानेच बोलायचं. मी सर्वांना सांगत नाही ना, ज्याला बोलता येतं त्यानेच बोलायचं. कर लो दूर प्रभू, स्टार्ट. कर लो दूर प्रभु, मेरे मन में अंधेरा है, जब से तेरी लगन लगी, वो मन में सवेरा है, इतना बता दो गुरु कि मेरी मंजिल है कहाँ, मुझे ले चलो वहाँ, जहाँ ज्ञान का डेरा है. लक्षात ठेवा, आपल्याकडे गुरुसाठी आपल्याला नसमस्त पाहिजे. जगातले सगळ्यात जिवंत देव जर बघायचं तर तुमचे आई बाबा आहे. एका वेळेला तेवढं नाही गेलं तरी चालेल, पण आई बाबांच्या पायी तुम्ही मस्तक माता ठेवलंच पाहिजे. आणि दुसरे जिवंत देव ज्यांनी आपल्याला घडवलं ते म्हणजे हे गुरुदेव. म्हणून या गुरुंसमोर आपण नसतात आयुष्यामध्ये, या 2 लोकांच्या पुढे नसतात, जो होत नाहीये त्या सृष्टीला तो अवलाद नाहीये. त्याने समजायचं नाही की मी मनुष्य आहे. जगातले